नमस्कार दादा. हेमंत तेलवेकर शो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. उज्ज्वल निकम हे एक आपले नामांकित वकील यांनी एके ठिकाणी एका व्याख्यानाच्या दरम्यान ते बोलत असताना ते असे म्हणाले होते की ज्येष्ठ मंडळी ही नुसती वयानं ज्येष्ठ नसतात, तर ती ज्येष्ठ मधासारखी असतात. म्हणजे ती औषधी पण असतात आणि अनुभवानं समृद्ध असतात. आणि जेव्हा मी माझ्या चॅनेलच्या संदर्भानं तुमची मुलाखत घेण्याचा माझ्या मनामध्ये जेव्हा विचार आला, तेव्हा आपल्या शावडी तालुक्यात नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मग सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, राजकीय असू दे, सर्व क्षेत्रामध्ये आणि सहकार असू दे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामगिरीनं तुम्ही अमिट असा ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की तुमच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारा एक मुलाखत वजा आपण एक कार्यक्रम करूया. आणि त्यासाठी मी खरं तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती मी आमंत्रित करतोय आणि तुम्ही माझ्या चॅनलसाठी मुलाखत देण्यासाठी तुम्ही तयार झाला, त्याबद्दल मनापासून मी तुमचं पहिल्यांदा धन्यवाद देतो. मी आभारी आहे. थँक्यू. तर दादा, मला हे सुरुवात मला या प्रश्नापासून करायला आवडेल की आपण जे शावडी तालुक्यामध्ये जे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात केली, पण त्याची सुरुवात करत असताना आपण अशा क्षेत्रामध्ये जावं किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी काम करावं आणि त्याचबरोबर लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावेत, ही तुमची मानसिकता तयार होण्यापाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीबद्दल आणि एकूणच तुमच्या जडणघडणीबद्दल तुम्ही आम्हाला सांगावं आणि मग तिथून पुढे मग आपण बोलायला सुरुवात करू. खरं म्हणलं तर मी लहानाचा मोठा आंबपला जाऊ मामांच्याकडे. आनंदराव पाटील आंबपके माने म्हणे आनंदराव पाटील. कारण लहानपणी माझे वडीलही वारले आणि आई वारली. वडील होते 4वी-5वी पर्यंत, पण आई लहान असताना वारली. त्यानंतर आजीनं आमची दुसरी आई म्हणजे मावशीच होती ती, आईची सख्खी बहीण, म्हणजे आमच्या आणि डी.वाय. पाटील ह्या दोघांचे 4 आई सख्ख्या बहिणी. बरं. तर लहानाचं मोठं आंबपलं झालं. अच्छा. मामा डायरेक्ट राजकारणात नसले तर त्या भागातले एक प्रतिष्ठित नागरिक होते. आणि बाळासाहेब बाणे किंवा गायकवाड साहेब असतील, त्या भागातली पुढारी, वडगावचे डॉक्टर तात्यासाहेब कोरे, हे सगळे त्यावेळचे, आम्ही हायस्कूलला वडगावला असल्यामुळं त्यावेळचे हे सगळे त्या भागातले पुढारी. जास्त परिचय बाळासाहेब मानेंचा आला. मी राजकारणात भाग घ्यायचा नाही हे ठरवलं होतं. मी LLB झाल्यानंतर पहिल्यांदा मी सरूडला लग्न झालं होतं आणि सरूडला येऊन राहिलो. माझी इथली जमीन मामांचे पुतणे पांडुरंग पाटील हे स्वतः इथं राहून ह्या गावची पोलीस पाटील करून त्यांनी आमची जमिनी चांगल्या केल्या, बिल्डिंग करून त्या सुव्यवस्थित चालल्या आणि 14 वर्षात त्यांनी आपली सगळी शेतीची शिस्त बसवली. त्या काळात मी आंबपला होतो. आंबप खरी गडद जडण आंबप मध्ये झाली. माझ्यावर जास्त संस्कार झाले ते आजीची. अच्छा. चंद्रभागा पाटील म्हणून मामांची आई होती, तिचीच जास्त झाली. कारण तिच्या आग्रहामुळेच आम्ही तिथे राहत होतो. मामांचाही माझा जीव होता. मी आणि भाऊ आम्ही दोघं तिथं होतो, जयवंत पाटील म्हणून. तिथं
त्या घरची परिस्थिती म्हणजे शिक्षणाला महत्व असणारं घर होतं. आणि त्यामुळं तिथं हायस्कूल किंवा मराठी शाळेत जास्त असताना सगळ्या पोरांचं होतंय तसं पहिल्यांदा सोडाय मामा आले त्यावेळेला रडून मागे मामा म्हणून परत यायचं 2-4 वेळ झाल्या. मामाने चिडून थोबाडीत मारल्यानंतर पुन्हा कधी शाळेला जा म्हणून कधी सांगितलं माझं मी ते करत आलो. आजीची शिस्त फार. घरात 7 वाजता आलं पाहिजे. नॉट मी, म्हणजे मामांच्या सह सगळे. बरोबर. 7च्या घरात 7च्या घराचं दार बंद असणार. आम्ही हायस्कूलवरून यायला वेळ झालं तर वाटेत आम्हाला घ्यायला एक कंदील घेऊन माणूस वाटेत येणार. पण ते वेळेत आलं पाहिजे हे तत्व असायचं. आणि सगळ्या आंबपणे मामांचं किंवा त्या घराचं हे वागणं समाज उपयोगी असल्यामुळं ते सरपंच होते मामा. तर त्या घराला मान होता. तिथं लिंगायत समाज आणि मराठा समाज असे 2 समाज प्रमुख. लिंगायत मोठे उत्पन्नदार, मराठा समाज बहुजन समाजाला आहे तेवढ्या पद्धतीने उत्पन्न होत. पण त्या समाजात एकमेकाला कुरघुड्या चालायच्या. पण एकंदर वातावरण मात्र शांत. राजकारण असलं तरी सुद्धा भांडणं मारामारी असलं काय नव्हतं. सलोख्याचं. माझे लिंगायताच्यातले दोस्त होते आणि मराठ्यांच्यातले दोस्त होते. तिथं वडगाव हायस्कूलला म्हणजे आंबपला मराठी शाळेत असताना तिथं डोंगरे सर म्हणून एक हेडमास्तर होते. त्यांची कडक शिस्त होती. त्याचा एक परिणाम शाळेत रेग्युलर जाणं वगैरे हे असायचं. त्यांना गावात सगळ्या किंमत होती. म्हणजे आत्ताच्या मास्तरांच्या सारखं नाही. त्यांना बघितलं की सगळी मुलं घरात पळायची. एवढा दबदबा होता. त्यांच्या शिस्तीत आम्ही मुक्त झालो. तिथं सगळे चांगले शिक्षक होते. ते नट आपले भालचंद्र कुलकर्णी ते सुद्धा तिथं आम्हाला शिकवायला, मराठी शिकवायला शिक्षक होते. तर तिथं जडणघडण झाली. साधारण राजकारणामध्ये येणारा व्यक्ती हा थोडासा म्हणजे कणखर स्वभावाचा असतो. शाळेमध्ये असताना अशा पद्धतीनं तुमचं वर्तन होतं का? किंवा म्हणजे शाळेमध्ये दंगामस्ती करणं किंवा कसं? कॉलेजमध्ये जास्त. हायस्कूलला एवढं नसलं तरी होतच ते. कॉलेज कुठं केलं? कॉलेज राजाराम कॉलेज. आणि प्री डिग्री होती तेव्हा. अच्छा. आम्ही बाहेरची मुलं सगळी जिल्ह्यातली राजारामींना असायचं जास्त. किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे पुढारी आमच्या काळचे काढले तर पुढारीच आहेत ते. आपले विलास पाटील उंडाळकर, यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण साहेब वगैरे हे सगळे राजकारणाचे हे होत. शाहू बोर्डिंगला राहत असल्यामुळं मी आंबोपमध्ये मला कुणीही म्हणजे गावातला किती मोठा असला तर काय बाबासाहेब म्हटलं तर तोंडात एखादा अपशब्द जायचा माझा त्याला. म्हणजे असं आगाऊपणा होता. आणि हे गावातले सगळं प्रमुख ह्याच्यापैकी असल्यामुळं राजकारणाचं थोडं हे होतच आमच्या.
हा साधारण काळ कधीचा, म्हणजे साधारण 60 ते 70च्या दरम्यानचा? हा 60 ते 70च्या. 59ला मी हम्म. कोल्हापूरला आलो हायस्कूलला. हम्म, हम्म, हम्म. त्याच्या अगोदर 5-7 वर्ष तिथं आंबकलो. अच्छा. हा, हा. मी जन्मतारीख 1943 आहे. अच्छा. हा, हा, हा. हायस्कूलला आल्यानंतर हम्म, तिथले हेडमास्तर ते हम्म, देशपांडे म्हणून होते. हम्म, ते अतिशय हुशार, हम्म, सगळ्या मुलांच्यावर लक्ष देणारे, हम्म, मुलांच्यात काय अडचणी आल्या तर समजून घेणारे वगैरे असे होते. आणि त्यांचेही संस्कार चांगले. आणि शाहू बोर्डिंगला म्हणजे कोल्हापूरच्या भक्ती सेवा हायस्कूल आहे, भक्तिसेवा विद्यापीठ. विद्यापीठ. हा. त्यावेळेला 59ला तिथं गेलो. त्यावेळेच्या 11वीसाठी. आणि शाहू बोर्डिंगला राहत होतो. शाहू बोर्डिंगचं वातावरण हे राजकीय पुढाऱ्यांच्या घरातलीच मुलं सगळी असणारी असं होतं. त्यावेळेला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो प्री डिग्रीला, ते 1 वर्ष तेवढं आम्ही शांत होतो. पुन्हा प्री डिग्री पासून LLB होईपर्यंत आम्ही ठरवलं त्याच्याशिवाय दुसरा माणूस कोण निवडून येत नव्हता. की आमचं शेवटचं वर्ष आहे. शहाजी लॉला होता तुम्ही? नाही, ह्याला BA ला असताना आमचं शेवटचं वर्ष. अच्छा. हा, हा. आणि शेवटच्या वर्षाला आम्ही बोरपाड्याचा शिवाजी पाटील म्हणून GS ला उभा केला. तो शेवटी इन्स्पेक्टर DYSP म्हणून रिटायर झाला. तर त्याला ठरलेलं. आणि बाकीच्या गावच्या तिथल्या सगळ्या पुढाऱ्यांच्या मार्फत बाळासाहेब होता. अच्छा. तर ते माझ्यावर सगळे प्रेशर यायचे. तर तुम्ही मागे घ्यायला पाहिजे, पुढारी घालचा मुलगा आहे, असं आहे तसं. आम्ही म्हणणार आमचं शेवटचं वर्ष आहे, आम्ही यावर्षी निवडून देतो, पुढल्या वर्षी तो उभा राहून दे, त्याला निवडून आणायची आमची जबाबदारी. ते ऐकलं नाही, मग झाली इलेक्शन. मग तो पडला, मग आमचा झाला. मग त्यामुळं तिथं सगळं राजकारण आमचं चालायचं. त्यावेळेला फायदा काय होता, शाहू बोर्डिंगच्या आजूबाजूला सगळी शाहू महाराजांनी प्रत्येक जातीची बोर्डिंग केलेली होती. त्या सगळ्या बोर्डिंगांची आणि स्थानिक लोक सगळ्या बोर्डिंगची एकी व्हायची इलेक्शनच्या. आणि स्थानिक त्याला विरोधी असतात, त्यामुळे त्यांचं काही चालायचं नाही. हॉस्टेल विरुद्ध स्थानिक. त्यामुळे काही चालायचं नाही. त्यानंतर तुमचं लॉ झालं. आणि लॉ झाल्यानंतर मग गावाकडे आलो. दरम्यान लग्न झालं. लग्न झालं तुम्हाला माहिती आहे. हो. दोघं बी आम्ही, तिचं बी आई वडील लहानपणी वाढलेले, आमचे बरं झालं म्हणाले, सगळी सारखी भेटली. लॉ झाल्यानंतर दादा तुम्ही काही दिवस हे केलं होतं? 4-5 केसेस चाललो. आणि मग त्यानंतर मी गायकवाड साहेबांच्या विरुद्ध तिकीट मागितलं. आपले सदाशिव पाटील होते चरणाचे, ते आणि आपले नामदेव अण्णा वगैरे यांचा ग्रुप होता. ह्या सगळ्यांनी आणि गावातले प्रमुख लोकांनी, भागातले प्रमुख म्हणून. मला तर त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही शिक्षण पूर्ण करून शावडीमध्ये एका वेगळ्या करिअरच्या संदर्भानं म्हणा किंवा राजकारणामध्ये भाग घेण्याच्या उद्देशाने तुम्ही इथं आपली कारकीर्द सुरू केली, तेव्हा कशी परिस्थिती होती? म्हणजे मला असं कळतं की त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचा सुरुवातीचा दबदबा होता. त्यावेळेला एवढं नव्हतं. त्यावेळेला गायकवाड साहेबांना एक वेळ पाडलं होतं राव पाटील. त्यानंतर गायकवाड साहेबांनी सगळ्या तालुक्यात, सगळ्या डोंगर भाग, हे सगळ्या भागात स्वतः फिरून काँग्रेस पक्ष वाढवला होता. अच्छा. आणि
वडगाव आणि इकडल्या बाजूला असं म्हणजे वेडसगावच्या बाजूला आणि पिरीड त्याच्या मलकापूर तिथं वगैरे थोडे असं शेका पक्षाचं वजन होतं. अच्छा, एका पॉकेटमध्ये त्यांचं वजन होतं. आणि त्याच्या अगोदर रामराव पाटील निवडून आले होते, कारखाने झाले होते, असे सगळे विरोधी पक्षाची शेकापची ती मंडळी होती. मग गायकवाड साहेबांनी काँग्रेसचं प्राबल्य वाढवल्यानंतर मी तिकीट मागितलं काँग्रेसमधून आणि तिकीट मागितल्यानंतर आम्ही मागितलं ते एकदम जोरात मागितलं. गावातनं 200-300 माणसं मुंबईला नेऊन असं सगळं जोरात मागितलं. त्यावेळीच ते आबासाहेब खेबुडकर म्हणून एक वयोवृद्ध अध्यक्ष होते. अच्छा. तर ती म्हणाली आमच्या पुढे ह्या पोरग्याला द्या जावं तिकीट. तर वसंतदादा काय म्हणले, अरे बाळ तू आत्ता आलायस राजकारणात, माझा काँग्रेसचा अध्यक्ष आहे नव्हता उदयसिंग गायकवाड, तू थांब तुझं पुन्हा बघू, पण आता तेवढं साहेबांना मदत कर. म्हणून मग आम्ही मागे घेतले आणि पुन्हा साहेबांची. हा कधीचा काळ आहे? 1967. आणि मग त्यानंतर मग पुढं जिल्हा परिषदेवरती तुम्ही निवडून आलात वगैरे, हा नंतरचा काळ आहे? हो, नंतरचा काळ आहे. त्यानंतर साहेबांनी काय केलं, आमचे मावसभाऊ डी.वाय. पाटील त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या ह्या दोन्ही काँग्रेसमधले ग्रुप होता यांची एकी घडवून आणली, सदा पाटील आणि गायकवाड साहेब. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेची तिकीट हे लागले इलेक्शन. त्यावेळेला मग तालुक्यातली जी जुनी माणसं होती, गायकवाड साहेबांची म्हणा, सदा पाटलांची म्हणा, आपल्याकडले नामदेवांना स्वामी, ही सगळी पुढाकार घेऊन यांनी साहेबांच्याकडे आग्रह केला की तुम्ही बाबासाहेबांना तिकीट द्या, घरची परिस्थिती बरी आहे, राजकारणात नवीन सुशिक्षित माणूस आपल्याला उपयोगी पडेल म्हणून मला तिकीट द्या म्हणून आग्रह धरला आणि त्यांनी ते मान्य केलं. त्यांनाही विरोध मावळायचा होता सगळ्या तालुक्यात. आणि मी गेल्यानंतर मग भाऊ वगैरे ही सगळी वडगाव जवळची पाहुणे, त्यामुळे त्यांचा विरोध कमी आला. भारत पाटील तेवढं शेका पक्षाचं काम राहिले. अच्छा. जिल्हा परिषदेवरती मला वाटतं 1977ला तुम्ही 72ला, आणि जिल्हा परिषदेचे माझ्या माहितीप्रमाणे, मी जर बरोबर असेल तर, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील तुमच्याकडे होतं. 1 वर्ष होतं. तो काळ कधीचा? ते 72ला मला तिकीट दिलं आणि पहिल्या वर्षीच मी बांधकाम समितीचा चेअरमन झालो. बांधकाम समितीचा. अच्छा. त्यावेळेला बाळासाहेब माने अध्यक्ष होते, दिनकरराव मुद्राळे उपाध्यक्ष होते. अच्छा. मग पुढे मग जिल्हा परिषदेनंतर मग विधानसभेची जी वाटचाल तुमची झाली, ते थोडक्यात जरासं ते सांगतो. अगोदर खरा राजकारणी झालो ते मी झेडपीत असताना गायकवाड यांनी सगळी फ्री हँड मला दिला होता. तालुक्यातलं काय काम करायचं, कसं करायचं हे मला फ्री हँड दिला होता. तुमचं तुम्ही बघा म्हणून सांगत होता. अच्छा. आणि अतिशय मोठा विश्वास होता माझ्यावर. आणि मी जिल्हा परिषदेत आता चांगलं काम तर करतच होतो बाळासाहेब मानेंच्या मार्गदर्शनाखाली. तालुक्यात खऱ्या विकासाला सुरुवात आम्ही गायकवाड साहेबांनी एक झाल्यानंतर त्यांचं सहकार्य आणि मला काम करायला मिळाले. बरोबर आहे. तर पहिलं 2 रस्त्याचं काम केलं मी. एक गायकवाड साहेबांचा रस्ता केला डांबरी, आणि दुसरा अंबपचा रस्ता डांबरी. अच्छा. त्यावेळेला इलेक्शनला निवडून आलो बांधकामला,
पहिला सत्कार आंबपला, हा. दुसरा सरूडला, सरूडला. अच्छा. असं सगळ्या इलेक्शन मध्ये चालायचं. अच्छा. हा हा. कारण आंबपचं हे जास्त होतं म्हणून. बरोबर. आणि त्यानंतर मग त्या काळात जेवढं बजेट मिळायचं तेवढ्या प्रमाणात बाळासाहेबांचं लक्ष असल्यामुळं आणि आमचा ग्रुप स्ट्रॉंग असल्यामुळं बाळासाहेब, माने अध्यक्ष, मी, बांधकाम समिती चेअरमन आणि नामदेव कांबळे हे समाज कल्याण. अच्छा. आणि मुद्राळे आणि बाबासाहेब कुपेकर, मुद्राळे उपाध्यक्ष होते, बाबासाहेब कुपेकर ऍग्रिकल्चर चेअरमन. जिल्हा परिषद सारख्या ह्या ज्या संस्था आहेत, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था, ह्या उद्याचे भावी नेते तयार करणारे एक कारखानेच आहेत आपण असं म्हणू. हो. पण गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की 2-2.5-3 वर्षापासून आपण बघतोय की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत. 3 वर्ष नाही. हा. तर हे 2-3 आमदारक्या सोड माग हे वातावरण हळूहळू बदलायला बांधकाम समिती किंवा जिल्हा परिषद पैसे कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी होणं हे प्रमाण फार वाढलं. म्हणजे निवडून जाईल त्यांनीच कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, तेच करणार असं वाढेल. आमच्या वेळात तसं नव्हतं. आम्हाला नावं द्यायची. आम्ही सदस्यांना विचारल्याशिवाय मी एक काम करत नव्हतो. त्याच्या तालुक्यात जे काम करायचं ते तिथली सगळे सदस्य बोलवून घ्यायचे. झेडपीचे पंचायत समितीचे सभापती बोलवून घ्यायचे आणि तुमच्या तालुक्यात कुठलं काम करायचं आहे ते नावं द्या, असं सगळ्या जिल्ह्याचं हे करत होतो. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यात माझ्याबद्दल मत चांगलं. बरोबर आहे. आणि भ्रष्ट नसल्यामुळं लोक, अधिकारी लोक वगैरे सहकार्य करायचे. त्यावेळेला तुम्ही उल्लेखनीय त्या कार्यकालामध्ये म्हणजे बेसिक झालं ते बांधकाम समिती चेअरमन असताना, बांधकाम अध्यक्ष असताना. अच्छा, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो तुमचा कार्यकाल आहे म्हणजे विधानसभेला जाणं, त्याची कशी बांधणी झाली? काय झालं ते साहेब गेले ह्याला लोकसभेला गेले कोल्हापूर, त्यामुळं आमदारकीची इलेक्शन लागली. तर मी मागितलं आणि त्यावेळेला संजयनं मागितलं होतं. अच्छा. तर मला तिकीट दिलं आणि मला फक्त 36,000 रुपये खर्च आला आमदारकीचा. अच्छा. निवडणुकीचा. एवढं एकतर्फी तालुक्यानं आम्हाला निवडून. आणि त्यावेळेचे तुमचे विरोधक कोण होते? त्यावेळेला आपलं शेका पक्षाचे हे आपले पेरिडचे राव पाटील. अच्छा. त्यांच्या विरोधात तुम्ही इलेक्शन जिंकलं आणि मग विधान म्हणजे सभागृहामध्ये तुम्ही गेलात. मग तिथलं आता मला थोडस संदर्भ द्या. तिथं काय झालं, झेडपीतून गेल्यामुळं झेडपीत सवय लागलेली उत्तर द्यायची. प्रश्न विचारायचो काय आमच्या डोक्यात नसायचं. आम्ही तालुक्यात जिल्ह्यात बाळासाहेबांची पद्धत अशी, कुठलं उठून उभा राहणार झेडपीचा ह्या रस्त्याचं काय झालं तर ते सांगायला आलं पाहिजे, अशा पद्धतीने तयारी असायची. अच्छा. तसं ते असं ते एकदम चांगलं झालं होतं. त्यामुळे ती तयारी होती. मी आणि शिवाजीराव देशमुख एका वेळी आमदार झाले. शिवाजीरावांनी ते अगोदर 6 महिने झाले. एका बेंचवर आम्ही बसून 5 वर्ष काढली. अर्थात त्यावेळेला सत्ताधारी पक्ष काँग्रेस. आणि शिवाजीरावांनी मला शिकवलं प्रश्न कसे विचारायचे, हे कसं. अच्छा. कसं मग बोलताना बाबासाहेब आज ह्याच्यावर बोलूया. बजेटच्या वेळेला शिवाजीराव म्हणायचं हे आरोग्यावर बोलूया, बांधकामावर बोलूया. त्यांनी आम्ही तिन्हीच पत्र लिहून कळवायचं सभापती आम्ही ह्या विषयी बोलणार आहे.
असं ते हे गेलं. नंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामं करतात. तालुक्यातलं बांधकाम समितीच्या काळात मी इकडं बेरोजगारपर्यंत रस्ता नेला. नंतर मानपर्यंत तिकडं रस्ता नेला. आंब्याचा तेवढा चांगला रस्ता होता, पण बाकी कुणीकडेही बारमाही नव्हतं. तर ते रस्ते मोठ्या प्रमाणात करायचं मिळालं मला. त्या साहेबांची साथ, आमदार आणि मी, हे ते खासदार आणि मी आमदार. आणि मग तालुक्याच्या त्यावेळेला 72 साली आम्हाला दुसरा संधी मिळाली. ते इरिगेशनच्या मार्फत हे जे पाझर तलाव झाले जिल्ह्यात, ते माझ्या कारकिर्दीत सुरू झाले. अच्छा, पाझर तलाव ही पहिल्यांदा योजना आली 72च्या दुष्काळात, आणि ती माझ्या कारकिर्दीत झाली. कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे त्यावेळेचे प्रथम 5 वर्षातले पाझर तलाव हे आमच्या कारकिर्दीत झाले. आणि त्यानं अतिशय पाण्याच्या दृष्टीनं भाग हळूहळू वाढत गेले. त्यावेळेला अजून चांदोली धरण वगैरे असं काही नव्हतं. मग चांदोली धरण झालं. त्यावेळेला साहेब हे होते खासदार, आणि आमच्याकडं मी होतो. पहिल्या 5 वर्षात आम्ही जे इफेक्ट झालेली जी गावं होती त्यांच्या पुनर्वसनाच्या काम करत असताना मी वर्षातनं एक वेळ मंत्र्याला तिथं न्यायचो. पुनर्वसनच्या त्या भागातले लोक बोलवायचे सगळे, आणि त्यांचे अधिकारी आणि ते हा प्रश्न लोकांनी विचारले की त्याचं उत्तर सांगायचं, काय करणार आहेस ते सांगायचं मंत्र्याच्या पुढं. अच्छा. आणि मार्गाला लावायचं. अशा पद्धतीनं 5 वर्षी पहिली गेली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पडलो. अच्छा. हा, दरम्यानचा जो कालावधी येतो, इमर्जन्सीचा कालावधी आहे, इमर्जन्सीच्या कालावधीची काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळेला एकूणच त्यावेळच्या राजकारणामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये? काय फार हे नव्हतं, लोकांना फार त्रास दिला वगैरे असं काही नव्हतं. लय अटकत टाकल्यात ही घालल्यात असं काय फारसं नव्हतं. आणि अटकत जरी टाकले असले इंदिरा गांधींनी, तरी त्यांना राजपत्रीय हे दर्जा देऊन त्याची सोय केलेली. सोय, राजबंदीची सोय. त्यामुळे एवढी त्याची तीव्रता भासलेली नव्हती. उलट त्यावेळेला कामं जास्त झाली, असं त्यावेळेला ती झालं. नंतर मग मी 90ला आलो निवडून. 90 ते 95 शिवसेने. बरोबर. आणि त्यावेळेला मग मला त्या भागातलं म्हणजे आपल्या विरळ भागात, आणि 80 साली निवडून आल्यानंतर एक विषय राहिला, हे कॉलेजेस शिक्षणाच्या ह्याच्यात आपले चंद्रकुमार नलगे विरळ्याला होते. बरोबर. ते आणि तिथले पुढारी आपलं इंदुलकर वगैरे 4-5 जण आले आणि म्हणले, दादा आपण हायस्कूल काढूया. तर म्हटलं काढूया. परवानगी द्यायचे काम माझं म्हटलं. त्यांनी सांगितलं, रितसर अर्ज केला आणि मला म्हटले तुम्ही या आमच्या संस्थेच्या ह्याच्यात. अच्छा. अध्यक्ष म्हणून तुम्ही घ्या. तर मी म्हटलं राजकारण येईल त्याच्यात, नसावा, आणि त्याचा त्रास होईल तुम्हाला, त्याच्यापेक्षा तुम्हीच करा, आम्ही सल्लागार म्हणून राहतो. आणि 2 वर्षांनी मग हे कॉलेज काढले. अच्छा. आणि कॉलेज काढल्यानंतर विना अनुदान झाले. आणि मग ते चालवायला त्यांना अडचण झाली, म्हणून त्यांनी सगळं संस्था आणली, म्हटली तुम्ही चालवा, तुम्ही अध्यक्ष व्हा. आणि मग
मी अध्यक्ष झालो आणि हा त्यांची बॉडी होती ती तशीच ठेवून हा हा. आम्ही म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचा म्हणजे हातभार लागलेला आहे. शिक्षण क्षेत्र त्यावेळेला हम्म. तालुक्यात फक्त रईच्या एक दोन शाळा असतील. मलकापूर, हा. शाहूवाडी, बांबवड, हा. सरूड हम्म. आणि भेडसगाव हम्म. ह्या 5 ठिकाणीच हायस्कूल होत. हा हा इकडला मागास भाग हा. सगळा मोकळा, बरोबर, कांडवण वगैरे त्या भागातले लोकं. कांडवण वगैरे. दुसरं आंब्याकडला हा हा, तो भाग मागास. माग, इकडं निनाई वगैरे निर्णय परळे. तिकडला बी नव्हता. बरोबर. आणि तिकडं नांदगाव बिनगाव आपल्याकडे येतं ना, एकदम दुर्गम त्याही भागात. हो हो. मी काय लावलं पाठीमागे हम्म. आपल्या हे ना चंद्रकुमार नरगे ना, हम्म. आपण असं करूया, आता वेरळा हे एक भाग झाला, हा हा हा. आपण दुसरं हायस्कूल काढूया येळवणचं. येळवण जुगायला दुर्गम भागामधलं हम्म. ते. बरोबर. आणि पुन्हा काय केलं मी, आमच्या कार्यकर्ते जे होते हा 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 त्यांना बोलवून घेतले. हा हा कार्यकर्त्यांना हा हा. ते उदाहरणार्थ डी.जी. पाटील हे जे हम्म. कोतुलीचे, कोतुलीचे डीजी. त्यांना 3 हायस्कूल दिली. एक नांदगावला, हा हा. मी त्यांना अट घातली मात्र एक, बरोबर. की तुम्हाला हायस्कूल देतो मंजूर करून, पण शाहूवाडीत काढायचं. अच्छा. हा हा हा. मग तिने काय हायस्कूल 3 दिलं. पहिलं दिलं नांदगाव, हा हा. दुसरं दिलं माळापुढे अच्छा. आणि तिसरं दिलं पन्हाळ्यात. हा हा हा. असे 3 हायस्कूल त्यांना दिली. बरोबर. त्याच्या शेजारी आमच्या आळव्याची सासरवड होती, हम्म. तिथला कार्यकर्ता गायकवाड म्हणून आहे, शिवाजी गायकवाड. त्याला बोलवून घेतलं आणि त्याला म्हटलं तू इथं हायस्कूल काढ मुलींचं. मग त्याला हायस्कूल काढून दिलं, साव्याला हायस्कूल काढून दिलं. असं कार्यकर्त्याशी हायस्कूल काढत काढत हा हा. मी माझी ही संस्था वाढवत बसलो नाही. बरोबर आहे. भागातल्या सर्व संस्थांना मदत करण्याचं. प्रमुख कार्यकर्त्यांना काढलं. त्यानंतर मग बरेच जणांनी सुरुवात केली. आणि मग सुरुवात आमची ह्या तालुक्यात शिक्षण संस्था काढायला आणि मागासलेल्या भागात शिक्षण संस्था द्यायला. बरोबर. आता सरूडमध्ये आपण जे कॉलेज आपण निर्माण केलंय आणि अगदी सुरुवातीपासून, म्हणजे मी त्यावेळेला लहान होतो, त्यामुळं आम्ही शाळेमध्ये वगैरे होतो, पण तो सातत्यानं कानावरती मात्र त्यावेळेच्या शिक्षण म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये कॉलेजवरती त्यावेळेला खूपच चांगले प्रभावी असणारी अशी शिक्षक मंडळी तुम्ही नेमलेली होती, हे मला त्याही वेळेला कळत होतं. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर उलट त्याच्या विरुद्ध त्यांना 10 वर्ष पगार नव्हता. हा 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 हा. 10 वर्ष कशी काढली त्या शिक्षकांनी माहितीये? हो. हा. कपडे घ्यायची बसण्याच्यात, हा हा हा. आणि अन्नधान्य द्यायचं दिवशी, आणि पुन्हा त्यांचं हे आली सरकारी हे मुलांची अनुदान आलं की ती एकत्र करायचं आणि ते पगार वाढवा. बरोबर. असं 10 वर्ष काढलं. अतिशय कष्टामध्ये त्यांनी केलं. आणि एकूण एक शिक्षक एवढं चांगलं राबले की काहीही पैसे न मिळता ह्या हायस्कूलचं कॉलेजचं स्टँडर्ड एकदम चांगलं ठेवलं. अगदी सुरुवातीपासूनच तसे स्टँडर्ड मेंटेन करणारे लोक आपल्याला लाभले होते. जसं की मी ज्यांचा उल्लेख करेन की डॉक्टर स ग यादव, त्यांच्याविषयी थोडस. सगळं एकदम चांगले वक्ते, कवी होते, कवी मनाचे होते, आणि कवी मनाचं माणूस लवकर प्रेमात पडतो आणि दारूच्या व्यसनात पडतो, असं झालं. पण त्यांचा पगार सगळा ते तोपर्यंत सगळा भागवला. त्यानंतर आपलं हे आले आपले तांबोळी सर, त्यांच्या वेळेलाही शिस्त बसवली. पण शिक्षक मात्र सगळे चांगले लाभले आपल्याला. त्यामुळं शिक्षण, आता हा विद्यार्थी चांगला पाटील म्हणून, एम आर पाटील म्हणून, हो माहिती, मी पण आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी, माझं पण ग्रॅज्युएशन इथंच झालं. तर ठीक आहे, आपण आता शिक्षण क्षेत्रानंतर आपण परत एकदा 90च्या दशकामध्ये येऊया. तुम्ही 90चा उल्लेख केला आणि 90ला तुम्ही दुसऱ्यांदा विधानसभेच्या दुसरी टर्म तुम्ही सुरू केली.
शिवसेनेमधनं तुम्ही विधानसभा दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही गेलात असेंब्लीमध्ये, त्यावेळेचे जरा थोडंसं अनुभव आम्हाला सांगा, त्यावेळच्या गोष्टी सांगा थोड्याशा. काय झालं, मी स्वतंत्र लढायचं ठरवलं. काय नाव वाघेजे वाय.डी. पाटील ते म्हणले बाबासाहेब शिवसेनेतनच राहायचं. त्यांना त्यावेळची ह्याची कल्पना होती, म्हणजे वातावरणाची कल्पना त्यांना होती. आणि त्यांनी ते आग्रह घेतल्यामुळं सगळी शिवसेनेचे लोक मुंबईबरोबर येऊन सगळ्यांनी अतिशय बाळासाहेबांच्या म्हणजे संजयला एकदम जोरात विरोध करून निवडून आणलं, मला आणलं. पण तुम्ही 90ला तुम्ही दुसऱ्यांदा गेला होता विधानसभेला. त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचं वादळ महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं होतं. त्यांच्याशी काही तुमचे जे काही, तेच सांगतो तुम्हाला, मी 5 वर्षात कधी त्यांच्याकडे गेलो. बर, ते बोलवायचे उभे राहिला, सगळे आमदार, खागरे खासदार. आणि तिथं सुरुवात भाषणाला कसं, याद राखा मी बाळासाहेब ठाकरे आहे, उलट बिलट जायचं कोण विचार करत असलं चिरडून मारेन, देखण्यासारखं मारेन, कोण समजताय तुम्ही, असंच बोलायचं गे. असं डोक्यात येईल. मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, त्याच्या विरुद्ध एक ग्रुप आम्ही शरद पवार हे असं भुजबळ बिजबळ असा एक ग्रुप झाला. त्याच्यात आम्ही मित्रमंडळी, शशिकांत सुतार होता, दिलीप देसाई होते, हे सगळे मिळून गेलो. पण तिथं सुद्धा मला एक गोष्ट संधी आली ती, कारण पुढल्या वेळा शिवसेनेचंच राज्य आलं. तर त्याच्या मला त्यामुळं मी उलटा गेल्यामुळं 12 मंत्र्याचा चान्स गेला, मंत्रिपदाचा. आणि साहेबांच्या वेळेला एक चान्स होता, ते शालिनीताईंनी बाळासाहेब मानेंनी आव्हाडांचं नाव येते म्हटल्यानंतर नाही आमचं बाबासाहेब पाटलांना द्या असं सांगितलं. ते शेवटी बाकीच्या ह्याच्यामुळं ते त्यांच्याकडे गेलं आणि साहेबांना न विचारता ही दोघांनी नाव घेतल्यामुळं आणि साहेबांनी त्याला विरोध केला असा, त्यामुळे ते झालं. दादा, 90ला आपण जे भुजबळांच्या समवेत आपण पक्षांतर केलं, त्या गोष्टीचा मला असं वाटतं की मगाच्या तुमच्या स्टेटमेंटवरून असं वाटतं की तुम्हाला त्याचा अजिबात पश्चाताप होत नसेल. जरी मंत्रिपद आपल्याला लाभलं नसलं तरी देखील त्याचा तुम्हाला पश्चाताप होत नसावा असं मला निश्चितपणाने वाटतंय. तुम्हाला काय म्हणायचं? नाही, म्हणून तर बदललं मी, शिवसेना सोडली आणि पुन्हा 2-3 वर्ष सलग पडतच गेलो. आणि त्यामुळं माणसं कमी व्हायची नाहीत, मतदार वाढतच जायची. राजकारणात नसताना सुद्धा आमची माणसं चांगली वाढायची आणि काटावर पडायचं. कारण शिवसेनेचे जे तिकडं डोंगरी भागातले लोक होते ते बरोबर शेवटच्या घटकेला संजयला मत द्यायचे आणि आम्हाला पाडायचे, असं व्हायचं. ते त्यातली एक इलेक्शन शेवटी ते संजीवनीच्या विरुद्ध केली होती. ते इथं 5 मंत्री येऊन बसले पन्हाळ्यात, पतंगराव, ते देशमुख साहेब, आणि तिथं ते फोडलं ते पन्हाळा. नाहीतर त्यावेळेला निवडून येण्यासारखी सगळी परिस्थिती होती. तिथं कमी मतं पाडली आणि आम्हाला पाडली. 2000 पडलो त्यावेळेला. दुसऱ्या टर्मच्या विलासरावांचा फोन आलता मला, बाबासाहेब संजय वारलाय, त्यांची बायको राहत्या, तुम्ही लढवू नका. मी म्हणलं साहेब माझं तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे,
पण माझं राजकारण संपल सर, हम्म, हम्म, काय करू सांग. हम्म, ठीक आहे म्हणले, हम्म. त्यांनी सोडून दिलं. मी तुम्हाला थोडंसं पाठीमागं नेतो. म्हणजे शिवसेनेमध्ये तुम्ही असताना मला असं आठवतंय की त्यावेळेला तुम्ही अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता आणि तो तुमचा दौरा होता, तो शेतीच्या अभ्यासाच्या संदर्भानं होता. तुम्ही त्यावेळेला तिथं काय पाहिलं, तिथली काय परिस्थिती होती त्यावेळेला ते शेती संदर्भामध्ये? इस्रायलला मी गेलतो का नाही, ते कारखान्यामार्फत गेलो होतो. अच्छा, कृषी प्रदर्शन होतं म्हणून गेला होता. बघायला गेलो. हा, हा, त्यावेळेला आम्ही गेलो, हम्म, त्यावेळीची परिस्थिती म्हणजे एक आश्चर्यकारक असं हम्म, देश बघतोय असं वाटलं होतं. हम्म. सगळं हम्म, पाऊस 8 इंच पडतो हम्म, आणि सगळं बागायचं हम्म, 100%. हम्म. कुठलीही रान वाळवंटी भाग आहे. कुठलंही रान असलं तर तिथं फक्त एक तलाव होता वाटतं. हम्म, त्या तलावाचं पाणीच त्या सगळ्या इस्रायलला हम्म, शेतीसाठी वापरायचं. शेती होऊन संडास आंघोळ ते शुद्ध करायचं आणि प्यायला वापरायचं. हम्म. अशा पद्धतीने तिथं शेती आपल्या शेतीच्या उत्पन्नाच्या 30पट 4पट 5 पाण्याचं दुर्भिक्ष असताना सुद्धा असताना असतं. बरोबर. आणि सगळीकडे शिस्त तिथं सहकार हे तत्व तिथं नाही ना? नाही. ते कम्युनिस्टांचं एक थोडं अच्छा. कम्युनिस्ट होते, पण तिथं राष्ट्रवाद जास्त होता. राष्ट्रवाद. म्हणजे आपण आता आपण भारतात म्हणतोय ते अतिरेकी राष्ट्रवाद. अतिरेकी राष्ट्रवाद. हा. कारण त्यांच्या भोवतीनं सगळी इस्रायलच्या मुसलमान राष्ट्र, बरोबर, आणि सगळी ती त्यांचा दुष्कर. बरोबर आहे. सगळ्यांच्या सगळ्यात लढून तेवढी ह्याला तयार झाली युद्धाला, की युद्ध चालू असलं तरी सुद्धा त्यांचं सगळं व्यवहार चालू असायचे. म्हणजे ते ऑटोमॅटिक होतच राहायचं. बरोबर. आणि तिथला प्रत्येक मनुष्य आणि स्त्री वयात आलेल्या ही सैनिकांचं शिक्षण घेत होत. सैनिकी शिक्षण. सैनिक लोकसंख्येच्या मानानं तुलनेमध्ये देश लहान. हा, देश लहान. आणि अमेरिकेची पाठिंबा. बरोबर आहे. इस्रायलमध्ये तुम्ही जे काही अभ्यासलं त्याचा आपल्या म्हणजे तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये तुमचं योगदान जबरदस्त आहे. म्हणजे जसं की आपला चिखलीचा जो कारखाना जो आपण आता पाहतोय की इतक्या प्रगत अवस्थेमध्ये आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, पण त्या कारखान्याची उभारणी करण्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त आहे. ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन अधिक इस्रायल मधलं जे काही तुम्ही काय अभ्यास केला याचा आपल्या शेती क्षेत्राच्या संदर्भानं किंवा सहकार्याच्या संदर्भानं आपण प्राथमिक अवस्थेत होतं ते. आपल्या भारतात काय तेवढं त्याला हे दिलं नव्हतं प्रोत्साहन. असेच म्हणजे मग आपले पवार साहेबांची माणसं वगैरे अशी सगळ्या हे गोष्टीनं अभ्यास करणारी लोक फिरून यायचं आणि ते इथं सांगत असायचं, आणि त्यांच्यामुळं थोडं सुरू होतं. आणि मग आपल्या भागात ते सुरू करायचं त्यावेळेला पाण्याच्या स्कीम नव्हत्या. बरोबर. आणि नदीला सगळीकडे पुन्हा पाणी झालं, त्यामुळे ठिबकचा विचार करायचा का डोक्यातच नाही का. बरोबर. मुबलक पाणी आपल्या. मुबलक पाणी. बरोबर. असं ते झालं. मग मला जरा चिखलीच्या कारखान्याच्या संदर्भातलं तुमचं जे योगदान आहे, जे आमच्या पिढीला माहिती आहे, भावी पिढीला ते कितपत माहिती आहे मला माहिती नाही, याबद्दल तुम्ही काय. चिखलीच काय झालं, मी त्यावेळेला आमदार नव्हतो. सदा पाटील आणि नाईक हे जवळचे पाहुणे म्हणजे आप्पांचे भाऊ वसंतराव हे सदा पाटलांचे मेहुणे, म्हणजे जवळच एवढं नातं. पहिल्यांदा आम्ही त्या गायकवाड साहेबांच्या बरोबर असताना ती दोघं एक होती, आणि त्यांनी पहिली इलेक्शन लढवली. त्यावेळेला आम्ही विरोधक होतो. शाहवाडीतनं गायकवाड साहेबांनी विरोध. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात तो आणि खालावला बंद पडला. बंद पडल्यानंतर मी त्या इलेक्शनला पडलो.
त्या जे वडगावचे गणपतराव हम्म. ते तिथं नोकरीला होते. हम्म. ती पाहुणेच त्यांचे. बरोबर. हम्म. मग ते त्यांना आप्पा म्हटले हम्म. की बाबासाहेब मला मदत करतील का? हम्म. हम्म. म्हणजे मंत्रिमंडळाकडनं हम्म. त्याला पैसे आणायसाठी वगैरे हम्म. मदत करतील का? हम्म. तर मला गणपतरावने विचारलं हम्म. की मी म्हटलं कारखाना आपला आहे सगळ्या, हम्म. त्याला मदत न करायला काय होते? हम्म. आणि शेतकऱ्याचा कारखाना, बरोबर आहे. त्यावेळेला काय असं हम्म. खाजगीकरण झाल्यासारखं झालं नव्हतं. हा, सहकार त्यावेळेला सहकार चालत नव्हता, हा. खरोखर सहकार असायचा. हम्म. करूया म्हटलं. हम्म. त्यावेळेला मला माणगावची जायची हम्म. कारभारी म्हणजे हा. हंबीरावचे वडील, हम्म. ते सगळे म्हणले होते ते नायकांच्या तेवढं नादाला लागू नका, हम्म. तुम्ही तेवढं त्या भानगडीत पडू नका. हम्म. आम्ही म्हटलं कारखाना आहे आपला, आपल्या सगळ्याशी हम्म. करूया, मदत झाली तर करूया. आणि मग विलासरावांच्याकडे जाऊन 1 वर्ष जात होतो आम्ही. हम्म. आणि विलासरावांनी त्याला मदत केली. हम्म. किती? फक्त 1.5 कोटी. हम्म. हम्म. 1.5 कोटीत तो कारखाना बंद पडलेला चालू झालाय. हा. आता 50-50 कोटी लागतात. हम्म. बरोबर आहे. आता अव्वाच्या सव्वा. हो, हो, हो. आणि त्या 1.5 कोटीत तो कारखाना चालू झाला. कामगारांचे पैसे आले होते 38 लाख रुपये. त्या कामगारांनी पैसे दिले आप्पांना आणि यंत्रणा भरली आणि कारखाना सुरू केला. त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता, तो विश्वास गमावलेला परत कसं मिळवायचा. बरोबर आहे. आणि त्या दृष्टीनं मी आहे, पैलवान आंदळकर वगैरे असे प्रमुख जे होते, त्या सगळ्यांनी मिळून आम्ही फिरत होतो भागात. आणि त्याचा परिणाम होऊन त्या कारखान्याला हळूहळू ऊस घालायला झाले. आणि पुन्हा एक तत्व पाळलं होतं नायकाने, विरोधक आहे त्याचा ऊस न्यायचा नाही, असलं काही नाही. बंद त्यावेळेला, आता चालू आहे ते, पण त्यावेळेला तसलं काहीही नव्हतं. येईल त्याचा ऊस घेत होतो. आणि एक वेळ ते आपण ताब्यात घेतल्यानंतर एमडी चांगला मिळाला, बाबासाहेब पवार, म्हणजे ज्याला आपल्या जयंतराव पाटलांच्या कारखान्यात ते शेती अधिकारी होते. अच्छा. तिथं सगळं अनुभव चांगला आलेला आणि दृष्टिकोन हा विधायक असलेला होता. म्हणून त्यांनी शिस्त बसवली. नायकांना सहकारातून प्रगतीची कशी करता येईल ह्याचं मार्गदर्शन त्यांनी केलं म्हटलं तर चुकीचं व्हायचं. बरोबर. मानसिंगरावांना तरी हा कारखाना वाढवत गेले, तसंच त्यांचे स्वतःचेही कारखाने काढले आणि आता एकदम चांगल्यापैकी चालवलं. तुम्हाला तेव्हा असं वाटलं होतं का की आपल्याही मतदारसंघामध्ये आपला एखादा कारखाना किंवा एखादा प्रकल्प उभा करावा? अहो, ते गायकवाड साहेबांचं माझं हे 3 रिपोर्ट, म्हणजे आमच्या 3 प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्लीत होते एका वेळेला. त्यावेळेला नरसिंगराव पंतप्रधान होते. त्यावेळेला मी गायकवाड आमच्या डी.वाय. पाटलांच्याकडनं कारखान्याचा प्रयत्न करत होतो. गायकवाड साहेब नरसिंगरावांच्याकडनं करत होते. आणि शेवटी देवांच्याकडनं करत असल्यामुळे तिथं राव म्हणून एक हे होता मंत्री, पैसे खाणार, त्याला डी.वायने थांबवून ठेवलं होतं. आणि त्या मंत्र्यानं साहेबांची फाईल आपल्या कपाटात दाबून ठेवली होती. मग साहेबांनी एक वेळ सांगितलं रावाला, साहेब अजून मंजूर दिलेलं नाही. असं 2-3 वेळा झाल्यावर नरसिंगराव चिडले
ते आत्ताच्या आत्ता द्यायचं म्हणून सांगितलं, त्यामुळे त्याचा नाही इलाज नाही झाला. झालं. आणि साहेबांना दिला. हा. आमची प्रकरण मागे आलो बरोबर. आलो आणि मग डेक्स्ट्रोजचं काढलं. हा, मी डेक्स्ट्रोसकडे येणार होतो. डेक्स्ट्रोजचं काढलं का, हं, तर आम्हाला परवानगी दिली ती शरद पवारांनी हं, सूतगिरणी. हं, आणि सूतगिरणी हं, चांगल्या चालत नाहीत असं त्यावेळेला वातावरण होते. हं, आणि शासनानं धोरणच असं हं. की ज्या सुरू नाहीत त्या सूतगिरण्यांना पैसेच द्यायचे नाही, ते अवसानात अवसायानात काढायचं. ते अवसानात निघतंय. हं, आणि अवसानात निघाल्यानंतर लोकांना पैसे देताना हं, 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 आमचं पैसे कसं हं. 3-4 कोटीपर्यंत झालं होतं. बरोबर. हं. 40 लाखाचं 3-4 कोटी. हा, हा. त्यातलं सभासदांचं 40 लाखच. हं, हं, हं. आणि बाकीचं सगळं व्याजानं झालं. अच्छा. हा, हा. ते अवसानात काढत असताना हं, सभासदांचं तेवढे पैसे देणार हं, हं, हं. हं, सरकार, हा. आणि बाकीचं सगळं सरकारला जमा करणार. बरं. मी म्हटलं ह्याचा फायदा काय, हा, हा. म्हणून डेक्स्ट्रोज काढली. बरं. हं, आणि पुन्हा गायकवाड आपलं डेक्स्ट्रोज ह्याला हं, शिवाजीरावांनी पैसे भरले नाहीत हं, आणि दोघांनी पैसे भरले नाहीत. हं, कारखाना चालू केलेत हं, आणि त्यांचं सरकारचे पैसेच भरले नाहीत. हं, ते हे मिळालेलं हं, हं. काय म्हणतात, सहकार शेअर्स मिळाले Shares मिळाले. गव्हर्नमेंट. अच्छा, हा. ते काय भरले, एक पै भरले नव्हते शिवाजीरावांनी. हं, त्या हं. वर्ध्यानं आपल्या नंदुरबारच्या त्या भागातल्या हा, हा, हा. एक पुढारी होता, त्यांचा अण्णासाहेब पाटील म्हणून होता. हं, ते दोघांनी त्याला काय परतच दिलं नव्हतं, हं, हं, खासगीला चालवायला दिलं होतं. हं, आणि त्यामुळं ते ह्यांच्याबद्दलचा रिपोर्ट पुढे यायचा हं, हं. आणि ते बाजूला पडायचे. बरोबर. हं, आणि त्याला पवार साहेबांचं ते चालणार नाही असं हं. पक्क त्यांचं मत झालं होतं हा, हा. की हे चालणार नाही आपलं. चालणार नाही. त्यामुळे त्यांचा एक विरोध असायचा. हं, हं, तर त्याचा सत्यजित आमदार झाला हं, त्यावेळेला विलासराव देशमुखांनी पुढाकार घेऊन, हं, मग त्याच्यात अजितदादा होते, R.R. पाटील होते, हे सगळे आमच्या पुढाऱ्यांचीच होते ते हं, संस्था. आणि हं, आम्ही काय होत, तर आम्ही कोर्टातनं जाऊन हं, मला हे मिळावं म्हणून, हं. सरकारनं मदत द्यावी म्हणून चालू आहे. कोर्टातनं आम्ही आदेश आणला होता. त्यामुळं आमचं एक नाव होतं. हं, हा. आणि त्यावेळेला हे जवळजवळ पूर्ण सुरू करायचं आणि पैसे द्यायचं ठरलं, हं, हं. तोपर्यंत विलासरावांची हा. गच्चंती झाली, गच्चंती झाली. बरोबर. थांबलं सगळं. हा, हा. असं ते डेक्स्ट्रोजचे आहे. बरोबर. मी पाठीमागे जाऊन अजून एक तुम्हाला एक वेगळा किस्सा विचारणार आहे त्याबद्दल. मी असा ऐकलाय किस्सा, म्हणजे कोणाकडनं ऐकलंय मी सांगत नाही, पण एका महाराष्ट्रातल्या एका मातब्बर नेत्याच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भानं, म्हणजे पाठीमाग मला वाटतं 70-80च्या दशकामधली गोष्ट असेल. मातब्बर नेत्याला मुख्यमंत्री पदावरती बसायचं होतं आणि इंदिराजींच्या बरोबर बोलणं करण्यासाठी त्या शिष्टमंडळामध्ये तुम्ही होतात. हे माझं म्हणणं बरोबर आहे? बरोबर. त्या संदर्भात आम्हाला सांगा. ते काय, मी झेडपीचा त्यावेळेला हं, अध्यक्ष होतो किंवा बांधकाम समिती. हं, साहेबांचं शिष्टमंडळ हं, अशी पहिल्यांदा सगळे हिंद केसरी हं, पाठवून दिलं होतं. हं, ते सगळे हिंद केसरी त्यांना जाऊन भेटलो. हं, मला साहेब म्हणते, बाबासाहेब, जिल्ह्यातले सगळे पंचायत समिती सभापती हं, आणि हे हं, झेडपी सदस्य हं, ह्यांना घेऊन तुम्ही इंदिरा गांधींना भेटा. हं, मग आम्ही सगळी गेलो, हं, रेल्वेने गेलो. हं, इंदिरा गांधींच्या भेटी मिळाली हं. दिल्लीला. हं, मग ते काय, इंदिरा गांधींची पद्धत कशी, हं, जो ग्रुप असेल की नाही, हं, त्या प्रत्येकाला भेटत जायचं. हं, तर आदल्या दिवशी ते पैलवान भेटले. हं,
मी म्हणलो इंदिरा गांधींना हम्म, की आम्ही ह्यांच्या सपोर्टसाठी आलोय, हम्म, हम्म, उदय सिंग गायकवाडसाठी, हम्म. आणि आमच्या शाहूवाडीत गायकवाड मंत्री, साहेबांच्यासाठी आपण हो हो गेलो होतो. साहेबांना मंत्री करा. हम्म. तर इंदिरा गांधींचं मत त्या पहिलवान, सो यू वॉन्ट पहिलवान इन इट, असं इंदिरा म्हणली. गांधी म्हणले नो 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 म्हणूच तर ते पुढे पुढे गेल्या. त्यांना वाटलं पहिलवानच आहेत साहेब. त्यामुळे साहेबांचं ते विस्कटलं. ते विस्कटला. अच्छा. त्यावेळेचा जो राजकारणाचा जो म्हणजे ज्या पद्धती होत्या, त्यावेळेच्या ज्या गोष्टी होत्या, त्या आता एवढ्या सगळ्या म्हणजे 2-4 दशकानंतर आज आपण पाहतोय, ही परिस्थिती कशी वाटते तुम्हाला आत्ताची आत्ताची? आता काय सांगायचं, आता माणसाने परत महात्मा गांधी, हा. परत असे विचारवंत सगळे पुन्हा शिकवायची पाळी आली. पुन्हा शिकवायला पाहिजे. आंबेडकर, हा, हा, संविधान, हे सगळं नवीन शिकवायची पाळी आली. हा, हा, हा. आणि ते हा. कशामुळं घडलंय? हम्म. आमच्या शिक्षण पद्धतीमुळे. आपल्या शिक्षण पद्धतीमुळे. काय खोलात जाऊन त्याला शिकवलंच नाही. हा, हा, हा. हम्म. तुकाराम महाराजांचं ते चालत आलेलं ते खुरसट आहे, बिनव्यवहारी आहे, हा, हा, हा. असलंच शिकवत बसले ना. हा, 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 हा. खरा तुकाराम आवळ साळुक्यांनी शोधून काढला. बरोबर. ची कविता ह्यासनी एम.एल आहे, हम्म. म्हणजे श्लोक, ती माणूस खुरसट असेल, बाबडा असेल, हा. त्यांनी ते त्या डोंगरावर जाऊन बसले होते ना, त्यांना हे झालं, काय म्हणायचं त्याला, ज्ञान प्राप्त झाले. त्यावेळेला त्यांनी पहिला विचार काय केला असला हा. तर आपण सावकारकी करतो ही चुकीची गोष्ट आहे, ही आपण पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. म्हणून त्यांनी भावाला बोलवून घेतलं. भावाला म्हटलं तुझं तुला काय असेल ते घे वाटून, माझं मला ठेव, मी ते पाण्यात बुडवून टाकणार आहे किंवा माफ करणार. पाण्यात बुडवून बामणाचंच असेल, पण माफ करणार आहे. ते जाळून टाकलं. ते शिकेलच नाही, पडत नाही आपणाला. असं झाल्यानंतर ते हळू शेवटला वैकुंठला घालवलं, वैकुंठाला घालवलं, मारलीच त्याला. बरं. नाही, मी राजकारणाबद्दल बोलत होतो. म्हणजे तुम्ही एक वेगळ्या पटाबद्दल बोललात. राजकारणामधली जी अवस्था आहे आत्ताच्या सध्याची, काय नेमकं तुम्ही बोलाल याबद्दल? आता परत एक वेळ आपले जे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी मिळवून दिलं ते स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर सगळ्या बहुजन समाजानं एकत्र शहाणं व्हायला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला सत्ता आणि धर्म एकत्र येतात त्यावेळेला ती सत्ता अतिशय म्हणजे आक्रमक होते आणि अनेक विध्वंस करण्याचा प्रयत्न करते. मनुष्य मारणं बिरणं ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. सत्ताकारण आणि धर्मकारण एकत्र आले की हा विध्वंस ठरलेला आहे. आणि त्या पद्धतीची परिस्थिती आपण पाहतोय आता सध्या. 2024 हे साल तुम्हाला लक्षात ठेवायला आवडेल का विसरायला आवडेल? मला दुसऱ्या इलेक्शन मध्ये काय झाले त्याच्याबद्दल विसरायला आवडेल, पण लोकसभेचे ते आठवणीत राहायला ठेवायसारखं आहे. लोकसभेचं खूपच जबरदस्त. ते तर का लोकसभेचं तर ठरवून लोकांनी त्यांना मत कमी दिली आणि त्यांचे खासदार कमी आहेत. बरोबर. शेवटी गव्हर्नमेंट त्यांचंच झालं. पुन्हा हाय त्याच ह्याच्यावर ते निघाले. पण महाराष्ट्रातनं जेव्हा तोच विचार पुढे आला भाजपचा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांना कोण विरोधच राहिला नाही. बरोबर. आता उघड बोलतात
गोडसे हम्म, राष्ट्रप्रेमी होता. हम्म, आता शिवाजी महाराजांचं युनिव्हर्सिटीला नाव द्यायचं हम्म, कशाबद्दल? आता छत्रपती शिवाजी महाराज दिलं काय आणि शिवाजी महाराज कडनं तेवढ्यासाठी दंगा चालला. हम्म. आणि बहुजन समाजातलीच माणसं त्यांच्याकडे आली. हे बरं. दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. बरं. मी मगाशी म्हणजे आपली मुलाखत सुरू होत असताना मी तुमच्या आवडत्या चित्रपटाचा उल्लेख केला, बेनहर. तर बेनहर मधला जो प्रोटॅगनिस्ट असतो जुडा काहीतरी, तर जुडाला देखील त्याच्या सत्तेपासून लांब राहावं लागलं असतं किंवा त्याला तसं ठेवलं गेलेलं होतं. आणि जुडा हा परत सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करतो. याला आता सध्याची आपली जी आता कंडिशन आहे, आपण आता सरूडचं पाटील घराणं म्हणून आपण सत्तेपासून लांब आहोत म्हणूया आपण, तर ते रिलेट करत असं तुम्हाला वाटतं? सगळ्या धर्मांच्या विरुद्ध ज्यांनी ज्यांनी बंद केले त्याला लागू पडतो. सगळ्या धर्म. सगळ्या धर्म. हा, ठीक आहे. कुणी अहिंसा आपलं आता गांधीजींचं नाव का घेतात? तो आता ओबामा आपल्या इथं आलते, अमेरिकेचे अध्यक्ष. तर ओबामा एक भाषण देताना पार्लमेंटमध्ये म्हटले की गांधी होते म्हणून मी अमेरिकेचा प्रेसिडेंट झालो. बरोबर बरोबर. गांधी होते म्हणून. तसंच त्या काळ्यांची कोण दुसरं नेल्सन मंडेला, मी एवढे वर्ष तग धरला कोर्टात फक्त गांधींच्यामुळे. अच्छा. आणि मार्टिन लुथर किंग तो तर गांधीजींच्यापासून मी हे घेतलं. बरोबर, प्रेरणा घेतलेला माणूस. प्रेरणा घेतली. बरोबर बरोबर. म्हणजे तुमचं मी आता हे ती मुलं ह्याच्यावर येतं ते ऐकतो का ना, एका ठिकाणी द्वादशिवार म्हणतात की आंबेडकरांनी ज्यावेळेला गांधींच्या बद्दल तुमचं काय मत आहे म्हणून विचारल्यावर ते म्हटले भारतातला एकमेव गांधी हा माणूस आहे की ज्यानं मला ओळखले. अरे बापरे. मी काय आहे हे त्यांनीच ओळखलेलं आहे, गांधींनी ओळखलं. दादा, तुमच्याशी मुलाखत घेण्यासंदर्भामध्ये आम्ही खूप दिवस विचार करत होतो आणि मी आणि नाईक सरांनी आम्ही ठरवलं होतं की आम्ही दोघांनी मिळून तुमची मुलाखत घ्यावी, पण तो योग सर जुळून आला नाही. आणि मी आज एकट्यानं मी दादांच्या बरोबर बोलणं केलं. तुमच्या मनातले सुद्धा काही प्रश्न असतील आणि आता तुम्ही पण आता योगायोगाने इथं उपस्थित आहात, मी तुम्हाला इथं बोलवतो आणि तुमच्या मनातले काही प्रश्न, ते प्रश्न आणि त्या संदर्भामध्ये दादांचं इनपुट्स आपण घेऊया, मुद्दाम घेऊया, की ज्यामुळं आपल्याला ते खूप. माझं झालं. शेवटचा एकच प्रश्न फक्त दादांनी विचारला. ही सगळ्यांच्या वतीने मी बोलते, पण हा प्रयोग आम्ही करायचा असं ठरवत होतं यामध्ये आणि त्याचं डॉक्युमेंटेशन पण करावं. त्याच्या संदर्भात जवळजवळ 40-50% काम पूर्ण झालंय. कुठेतरी बोललो होतो की आपण या बाबतीत पण काम करायचं. ठीक आहे, आपण त्याच्यावर पुन्हा काम करूया सगळे. मला एक प्रश्न विचारायचा की हे सगळं एक निराशाचं वातावरण तयार झालेलं असतं. आज राजकारणाचं आधपतन झालंय, क्लिअर दिसत नाही आणि खोट्याला खरं म्हणून असत्याला सत्याचं कवर घेऊन ते पांघरून आज अशा पद्धतीचा एक उन्मादी राष्ट्रवाद सगळीकडे आलेला आहे. म्हणजे बोलायची पण लोकांना भीती वाटत नाही. मी पण परवा शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या बाबतीमध्ये निषेध संपर्क हे आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ शिवाजी महाराजांचं नाव पुसण्याचं हे षडयंत्र पण ही संख्या खूप कमी वाटते आणि आपलेच बहुजनातलेच लोक त्यांच्या खुशी पडले असे एक चित्र असताना आपल्याला सगळ्या बहुजनांना पुन्हा एकदा या सत्यशोधकी विचारांच्या वाचतात, देशाच्या प्रगतीच्या विचारांच्या खरा जो विचार आहे त्याच्या बाजूला, यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी एक संधी द्यायला, काहीतरी एक प्रेरणा, काहीतरी आम्हाला. आता तुझं चाललंय का नाही, एकदा चलो
ते करतच राहायचं. हळूहळू त्याला दुसरा माणूस भेटत जाईल. आता सगळे विचारवंत त्या युट्यूबवर बोलायला लागले. बरोबर. टकले तर काय वाटेल ते आरतोर बोलतो. नंतर सप्तऋषी सुद्धा मी ब्राह्मण आहे आणि मी ब्राह्मणाच्या विरुद्ध आहे. मी आतून बाहेरून सगळं ब्राह्मण बघितलेलं आहे. ब्राह्मण कळायला वेळ लागतो आणि कळवल्यानंतर टाइम निघून गेलेला असं म्हणतात सप्तर्षी कुमार साहेब. बरोबर. म्हणजे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण लढत राहायचं आहे. हाक संदेश दादांचा आहे. आता मग अखेर हे बघा, चला. आता सगळ्यात वाईट तुमची समाजाची परिस्थिती. तुमचा समाज सुद्धा सुसून घ्यायला लागलाय का? हा. ह्याच्यावर पेटून उठणार पाहिजे, पेटून उठायला पाहिजे. 100%. त्याच्यापेक्षा वाणी समाज तिकडे सामीलच झालाय. आणि समज काय पुढे जायचं सगळी. बरोबर आहे. दादा आपल्याशी बोलून खूप खूप बरं वाटलं. आणि मी खरं तर मी टेन्शन मध्ये होतो, पण मी दादांच्या बरोबर कधी बोललेलो नाही याच्यापूर्वी फारसा इतका जवळून. मला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो. आणि ही मुलाखत आपण संपली असे जाहीर करूया. तुमच्या नुकताच झालेल्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचे आशीर्वाद पण घेतो.